हॅलो एव्हरीवन, कुंदन रांगोळीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत एक नवीन डिझाईन. तर चला एक डिझाईन क्रिएट करूया आपण स्वतःच्या हाताने. एक सिंपल अशी डिझाईन क्रिएट करणार आहोत. तर मी आता एक वर्तुळ काढून घेणार आहे. तर 4 इंचाचं आपल्याला एक वर्तुळ काढायचं आहे. आपण हे 4 इंचाचं वर्तुळ काढलोय आपण. तरी याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक वर्तुळ काढल्यानंतर बरोबर आपला हा वर्तुळ झालेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे बरोबर इथे कुठेतरी एक पॉईंट ठेवायचा आहे आणि त्याला बरोबर इथे मध्ये फक्त आपल्याला निशाणी करून घ्यायचं आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला निशाणी करायचं आहे असं या पद्धतीने. तर आपण आता ही अशी निशाणी करून घेतलेली आहे. तर आता आपल्याला इथे षटकोन काढून घ्यायचं आहे याच्यामध्ये. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपण पॉईंट काढून घेतलेला आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे, याला असा जॉईंट करून घ्यायचं आहे. ह्याला हलका हलका आता जॉईंट करून घ्यायचं आहे. असं एक षटकोन काढून घ्यायचं आहे याचे पॉईंट टू पॉईंट. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हलक्यासे असं आता एक लाईन्स मारून घ्यायच्या याच्यामध्ये. पण आपल्याला डिझाईन क्रिएट करायचं आहे, फक्त आपण मार्किंगसाठी ही लाईन्स मारत आहोत. तर आपल्याला हा जो मेन जो पॉईंट आहे इथला, तो आपल्याला इथून घ्यायचा आहे. इथे एक आपल्याला वर्तुळ काढून घ्यायचा आहे छोटावाला. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथून एक वर्तुळ का आता इथे हाफ सर्कल काढून घ्यायचं आहे इथे. तर हे पॉईंट जे आहे, या पॉईंट पासून ते या पॉईंटला आपल्याला अर्धवर्तुळ असं कंप्लीट करून घ्यायचं याच्यामध्ये. तर हे आपलं असं षटकोन काढून घेतलेलं आहे. तर पहिला आपल्याला ही रांगोळी आतली कंप्लीट करायची, नंतर पानाची रांगोळी आपल्याला कंप्लीट करायची आहे. पान काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मँगो शेप हा काढायचा आहे. मँगो शेपची डिझाईन आपण पाठीमागे काढूया. आता इथे आपल्याला एक मँगो शेप काढायचा आहे. तर आपल्या रांगोळीला हे एक डिझाईन पाहिजे आहे, हे आणि हे. तर सुरुवात करूया आपण ह्या रांगोळीपासून. तर आपल्याला ही जी आहे षटकोनमध्येच करायचं आहे, हे आपल्याला करायचं नाही. हे आपल्याला पुसून काढायचं आहे. ही डिझाईन आपल्याला करायची नाही. आपल्याला आता षटकोन घ्यायचं ना. तर आता आपल्याला ही डिझाईन कंप्लीट करून घ्यायचं आहे आता. तर आता ही डिझाईन झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे डिझाईन आपण OSP शीटला आपण व्यवस्थित मास्किंग टेप लावून चिटकावून घ्यायचं आहे बरोबर आपल्याला, जेणेकरून आपल्याला दोन्ही साईडनी आपल्याला जागा मिळेल अशा पद्धतीने आपल्याला लावायचं आहे. तर आपल्याला वर्क याच भागामध्ये करायचं आहे. तर आपल्याला एवढ्याच ह्याच्यामध्ये आपल्याला मास्किंग टेप लावून घ्यायचं. त्या पद्धतीने मास्किंग टेप लावून घ्यायचं आहे.
तर आता आपण इथे वर्क करूया याच्यावर. सर्वप्रथम आपल्याला आता गोल्डन बॉल चेन आणि गुलाबी बॉल चेन इथे लावून घ्यायचं आहे. तर आउटलाईनला मी गुलाबी देते, आतमध्ये गोल्डन देते. तर तुम्हाला असंच करायचं आहे. जे आउटलाईन जी आहे याच्यावरूनच आपल्याला हा फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला हे बॉल चेन लावून घ्यायचे आहेत गुलाबी कलरचे. तर आपण आता मध्ये इथे गोल कुंदन लावून घ्यायचं आहे. हा क्रिस्टल कुंदन आहे. तर आपण इथे लावून घेऊया सेंटरमध्ये. बरोबर हा सेंटरमध्ये आपल्याला लावायचा आहे. तर आता या स्टोनच्या बाजूला गोल्डन बॉल चेन लावून घ्यायचं आहे. तसं आता डबल बॉल चेन लावून घ्यायचं आहे. तर आपण आता हे बॉल चेन लावून घेतलंय. आता याच्या बाजूला कुंदन चिटकावून घ्यायचे आहेत आपल्याला. गुलाबी कलरचे कुंदन 16 mm चे असे गुलाबी मोठे कुंदन लावून घ्यायचे त्याला. तर आता इथे आपल्याला इथे स्टोन चेन लावून घ्यायचं आहे. हे आता आपल्याला हे बारीक स्टोन चेन लावून घ्यायची आहे. तर आपल्याला स्टोन चेन लावून झालंय. आता आपल्याला लावून घ्यायचं आहे बॉल चेन गोल्डन कलरचे. तर आता आपल्याला बॉल चेन लावून घ्यायचं आहे.
तर मी इथे बॉल चेन लावून घेतलाय. तर आता आपल्याला डबल बॉल चेन लावून घ्यायचं आहे गोल्डनची. तर आता आपल्याला याच्यामध्ये डबल बॉल चेन लावून घ्यायचे आहे. तर आपण आता हे डबल बॉल चेन लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला लावायचं आहे गुलाबी बॉल चेन. तर आता इथे आपल्याला गुलाबी बॉल चेन लावून घ्यायचं आहे. तर आपला हा गुलाबी बॉल चेन लावून झालेला आहे. अजून तुम्हाला डबल लेअर द्यायचे असेल तर तुम्ही डबल लेअर देऊ शकता. तर आपल्याला गुलाबी कलरचा बॉल चेन लावून झालेला आहे. आता आपण बघूया स्टोन चेन लावूया कुंदनच्या बाजूला. तर आता सर्व व्यवस्थित कुंदनच्या बाजूला आपण स्टोन चेन लावून घ्यायचं आहे. तर आपण हे स्टोन चेन लावून घेतलेलं आहे याच्या बाजूला. आता इथे आपल्याला बॉल चेन लावून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला बघायचंय हे स्टोन चेन लावून घ्यायचंय. तर हे आपल्या अशा प्रकारे झालेलं आहे. तर आता बघूया याच्यामध्ये अजून एक डबल लाईन घ्यायची असेल तर तुम्ही डबल लाईन पण घेऊ शकता. सिंपल ठेवायचं तर तुम्ही सिंपल पण ठेवू शकता.
तर आपल्याला काय करायचं आहे, याच्या बाजूला पण अजून एक एक गुलाबी चेन लावून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला द्यायचं आहे गोल्डन बॉल चेन. तर हे झालं आपलं बॉल चेन लावून. आता इथे आपल्याला स्टोन लावून घ्यायचेत. तर आता मी हे व्हाईट स्टोन लावून घेतले तिथे. तुम्हाला हवे तर तुम्ही मोती पण लावू शकता. आपल्याला सेम अंतरामध्ये हे लावायचं आहे. सेम अंतर घ्यायचं आहे एकमेकांपासून. हा झाला आपला सेंटर मधला पार्ट. आता बघूया याचा मँगो शेपचा पार्ट. तर आता हे आपण हळूच काढून घेऊया. हे आता पेपर चेंज करूया. आता आपण कट करणार आहे. हे साईडचा जो पार्ट आहे आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे. तर मी हा पार्ट असाच ठेवते इथे. तर आता आपण बघणार आहोत. तर चला तर आता बनवूया पुढचा. तर आता मी हे छोटासा पॅटर्न घेतलेला आहे, घ्यायचं आहे. तर मास्किंग टेप लावून घ्यायचं याच्यावर. तर आता याच्या बाजूला आपल्याला स्टोन चेन लावून घ्यायचंय. तर आता याच्या बाजूला आणखी आपल्याला गुलाबी बॉल चेनच लावून घ्यायचंय. 2 लेयर बनवायचे आहेत आपल्याला.